श्लोक 35 आणि 36चा आपण एकत्र विचार करणार आहोत. भयाद्रणादुपरतं मौस्यन्ते त्वां महारथाः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. श्लोक 36. अवाच्य वादांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहिताः निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरन्नु किम्. अर्थ, तू भयभीत होऊन रणातून पळालास असे महारथी समजतील आणि आजपर्यंत जे तुला सन्मान देत आले त्यांचे दृष्टीने तू अगदी तुच्छ ठरशील. ते तुझ्याकडे तशाच दृष्टीने पाहतील. तुझ्या सामर्थ्याची निंदा करीत असता तुझे वैरी बोलू नये असे पुष्कळ बोल बोलतील, तुझा अपमान करतील. याहून दुःखकर असे दुसरे काय असणार बरे. विवरण पाहूया. श्रीकृष्ण पुढे सांगत आहेत की तू एका गोष्टीचा विचार तर अजिबातच केलेलाच दिसत नाहीयेस. तो म्हणजे तू मोठ्या आवेशाने रणांगणावर आला होतास आणि आता शत्रूबद्दल तुझ्या अंतःकरणात दया उत्पन्न झाल्यामुळे तू युद्धातून निघून जाणार आहेस. परंतु तुझा हा दयाळूपणा दुष्ट अशा या वैऱ्यांचे मनाला पटणार नाही. तसेच बंधूंबद्दलचे तुझे प्रेम किंवा द्रोणादी वडीलधाऱ्यांबद्दल असलेला आदर व सन्मान यांचा ते अजिबात विचार करणार नाहीत. ते कोणी तसे मानणारही नाहीत. शत्रू सैन्यातील महारथी वीर म्हणतील, अरे हा अर्जुन आम्हाला पाहून घाबरून पळून गेला. हे म्हणती गेला रे गेला, अर्जुन आम्हा बिहाला. आत्तापर्यंत जे जे वीर तुला बहुमान देत होते, तुझ्याबद्दल त्यांचे मनात भीती होती, तेच तुला कमी लेखतील, तुला नावे ठेवतील, हीन मानतील. अशी दुष्कीर्ती, असा अपमान सोसून जगण्यापेक्षा मरणच चांगले. भारताने भूतदयेपोटी असेच शत्रूला दया दाखवून युद्ध टाळले किंवा शरणागताला जिवंत सोडले. त्यामुळे भारतावर शेकडो वर्षे परकीयांनी राज्य केले. शत्रूवर दया दाखविणारा स्वतःच त्या शत्रूच्या कचाट्यात सापडतो व स्वतःचा आणि राष्ट्राचा घात करून घेतो, असा आपला इतिहास आहे. अर्जुन स्वतः शूरवीर क्षत्रिय आहे. त्याने आत्तापर्यंत पुष्कळ युद्धे करून ती जिंकली आहेत. जगातील अनेक राजे लोक अर्जुनाच्या पराक्रमाचे वर्णन करतात. अशी कीर्ती अर्जुनाने संपादन केलेली आहे. यापूर्वी त्याला युद्धाची, मरणाची कशाचीच भीती वाटत नव्हती. उलट शत्रूला, अगदी कौरवांना सुद्धा अर्जुनाचीच भीती वाटत होती. पण आता मात्र जर अर्जुनाने युद्धातून माघार घेतली तर त्याचा हा सर्व मोठेपणा एका क्षणात संपून जाईल. उलट शत्रूचे सैन्य त्यांची पात्रता नसताना पळून जाणाऱ्या अर्जुनाला पकडतील, त्याची दुर्दशा करतील, फजिती करतील. अशा प्रकारचा अपमान सहन करण्यापेक्षा अर्जुनाने युद्ध करणे चांगले असे भगवंत त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी युद्ध करावे म्हणून पुढील प्रमाणे राज्य किंवा स्वर्गप्राप्तीबद्दल सुद्धा ते त्याला सांगत आहेत. या युद्धाचे अर्जुनाला होणारे फायदे श्रीकृष्ण पुढील श्लोकात सांगत आहेत. तो नंतर पाहूया. आता थांबूया.